किड्स टिफिन रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आहे ढोकळ्याची. तर त्यासाठी मी आदल्या दिवशीच 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी चणा डाळ भिजत घातली होती. त्यांना संध्याकाळी मी छान वाटून घेतलं होतं बारीक आणि ते फर्मेंट होण्यासाठी मी ठेवून दिलं होतं. छान असं पॅक करून ठेवलं होतं कारण थंडीचे दिवस होते तर सो फर्मेंट व्हायला वेळ लागतो. आणि त्यामध्ये मी तेव्हाच मीठ आणि हळद घातली होती जेणेकरून ते छान असं फर्मेंट होतं. दुसऱ्या दिवशी मी त्यामध्ये थोडी हळद घातली पुन्हा आणि खाण्याचा सोडा घातला आणि तेल घातलं आणि ते छान असं मिक्स करून घेतलं. ते चमच्याने आपल्याला फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत ते बॅटर पूर्ण मऊ होत नाही तोपर्यंत. आणि नंतर मी एक 15 ते 20 मिनिटासाठी ढोकळा स्टीम करायला ठेवला. साईडला मी फोडणीची तयारी करून घेते. तर हा जो ढोकळा आहे हा आपल्याला तेव्हा स्टीम करायला ठेवायचा आहे जोपर्यंत ते बॅटर आपलं पूर्ण असं फ्लपी होत नाही, मऊ होत नाही. तर तोपर्यंत ते चमच्याने छान फेटत राहायचं. फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी घातली, तीळ घातली, कढीपत्ता घातला, मिरची घातली थोडी आणि हिंग घातला थोडं. आणि फोडणीसुद्धा रेडी होती आणि ढोकळा पण बघू शकता किती छान असा फुलून आलेला आहे. तर खूप छान अशी जाडीसुद्धा पडते या ढोकळ्याला. तुम्ही अशा प्रकारे करा. 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी चणा डाळ आणि हे वाटताना थोडं दह्यामध्ये वाटायचं की तो ढोकळ्याची चवसुद्धा खूप छान लागते. आणि बघू शकता किती छान अशी जाडी सुटली ढोकळ्याला आणि मऊसूत हा ढोकळा होतो. चवीलाही छान लागतं. नक्की ट्राय करून बघा, मुलांनाही आवडेल टिफिनला दिल्यास. तर कशी वाटली ही ढोकळ्याची रेसिपी मला नक्की सांगा. प्रमाण मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन करून देते. इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो नक्की करा पेजला. यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. चलो बाय.